चला उद्या होणार आहे टेस्ट. त्याच्यामधला सगळ्यात क्रिटिकल टॉपिक म्हणजे हा आहे. म्हणजे काय होतं की थोडस ज्याला अवघड जातं त्यांच्यासाठी खास बोलून घेतलं. पहा, लक्ष द्या. चला तर मग प्रश्नाला डायरेक्ट सुरुवात करूया. भाग चौथा आहे, डायरेक्ट भाग 3 पडेल आहे. भाग चौथा तुम्हाला लक्षात घ्या. चला भाऊ घे. पहा, एका वस्तूची विक्री किंमत काय, एका वस्तूची काय सांगितलं मी, विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे. तर शेकडा नफा किती, शेकडा नफा किती. आता दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचा. इथं असं नेहमी प्रश्न असा आला की असं मानून घ्यायचं विक्री किंमत आणि ही खरेदी किंमत. ध्यानात घ्यायचं बा. काय करायचं, विक्री किंमत समजा 8/5 म्हणजे 8 या असं 5 करून घ्यायचं. विक्री किंमत आणि खरेदी किमतीत तुम्हाला फरक काढायचा की नेमकी किती नफा झाला. तर त्याच्यानंतर नफा झाला तुमचा 3चा. खरेदी किंमत नेहमी छेदाला ठेवायची. 5 गुणिला 100. बस असा प्रश्न तुम्ही सोडवायचा. छेदाला पहा. 5 1 5, 5 2 10, 3 2 6, याने 7% शेकडा काय होईल, त्याला नफा होईल. त्याचबरोबर त्या वस्तूची शेकडा काय होईल, 60% नफा होईल. नंतरचा प्रश्न, एका वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किमतीचा भाग त्याच पद्धतीने आहे. मी सांगितलं तुम्हाला 4 यास 3 ही झाली तुमची विक्री किंमत आणि ही झाली तुमची खरेदी किंमत. सांगितलं या दोन्ही किमतीतला फरक असणार आहे 1 आणि त्याचबरोबर खरेदी किंमत घेतली छेदाला गुणिला 100 बराबर 100 छेदाला किती रे 3, 3 त्रिक 9 उरले 1, 3 त्रिक 9 पॉईंट 3 त्रिक 9 3 त्रिक 9 म्हणजे 33.33% काय होईल, त्याला शेकडा नफा होईल. ध्यानात घ्यायचं, काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं. थोडस गडबड कमी करायची, कारण उद्या टेस्ट होणार आहे. म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही म्हणून तुम्हाला एक व्हिडिओ सांगून राहिलो, टाकून राहिलो की कळल तुम्हाला. पण सगळ्यात क्रिटिकल टॉपिक आहे आणि क्रिटिकल प्रश्न आहे 22-23 प्रश्न. चला मग समोरचा प्रश्न पहा. सांगितलं काय, एका वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या, पहा इथं परत तेच आलं. पहा, विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या 4 पट असल्यास शेकडा नफा किती. पहा पहा, विक्री किंमत खरेदी किमतीशी संलग्न येते. लिहून घ्यायचा, विक्री किंमत आणि त्याचबरोबर खरेदी किंमत लिहून घेतलं तुम्ही. तर खरेदीच्या 4 पट, कोणाच्या, खरेदीच्या 4 पट काय, विक्री किंमत. असा प्रश्न काय ना प्रश्न करायचा. तर हे 1 पट तर विक्री किंमत 4 पट, या दोन्हीच्या तुलनेत किती पटाचा नफा झाला, 3 पट. खरेदी किंमत किती असणार आहे, 1 पट गुणिला 100 बराबर किती रे 1 छेदाला असल्यामुळे म्हटल्यामुळे डायरेक्ट 300% काय होईल, शेकडा नफा होईल. किती शेकडा नफा, किती टक्के, 300%. डायरेक्ट उत्तर आलं लक्षात. चला तर मग समोरचा प्रश्न पहा. एका वस्तूची विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या, पहा 2 2 3 3 4 4 तुम्हाला सराव व्हासाठी टाकले मी, बाकी काहीच नाही. पहा, किमतीच्या 3 पट असल्यात शेकडा नफा किती. तुम्ही म्हटलं मी विक्री किंमत टाकली आपण, त्याचबरोबर खरेदी किंमत टाकली. पहा, खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या किती पट आहे, 3 पट आहे. विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या, कोणाच्या, खरेदी किमतीच्या. विक्री किंमत 3 पट, म्हणजे हे 3 पट राहणार तर ही 1 पट राहणार. याच्यातला फरक किती असणार आहे, 2 पट. खरेदी किंमत नेहमी छेदाला ठेवायची. तुम्हाला सांगितलंच नाही, गुणिला 100 बराबर किती रे 200%. 200% का होणार आहे, त्याला शेकडा नफा होणार आहे. ध्यानात घ्या. उद्याच्या टेस्ट मध्ये 2-3 प्रश्न असणार म्हणजे असणार. चला तर मग समोरचा प्रश्न पहा. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या, आता बदललं पहा, प्रश्न बदलला कसा पहा, वापस घ्या. पहा, सुरुवातीला काय सांगितलं, विक्री किंमत खरेदी किमतीच्या. आताचा प्रश्न काय आहे पहा. पहा द्या. हा चला, एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किमतीच्या 5 पट आहे. खरेदी किंमत विक्री किमतीचा किती आहे, 5 पट आहे. चला आता खरेदी आपण इथं मांडली आणि विक्री आपण इथं मांडली. ध्यानात घ्या, मार्क जाणार नाही तुमचे, कसं बी असू द्या. फक्त काय ना प्रश्न करायचा. आपण इथं लिहिले काय, खरेदी किंमत, काय लिहिली, खरेदी किंमत, आणि इथं लिहिली विक्री किंमत. ध्यानात घ्या, विक्री किंमत. पहा, एका वस्तू खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 5 पट आहे. खरेदी किंमत, त्यावेळेस विक्री किंमत 1 पट, तर खरेदी किंमत किती असणार आहे, 5 पट. या दोन्हीतला फरक घेतला आपण किती रे 4, आणि खरेदी किंमत तुम्हाला सांगितलं छेदाला घ्यायचं. हा, छेदाला 5 गुणिला किती, नेहमी 100. 5 1 5, 5 2 10 बराबर किती रे 80% तुम्हाला काय होईल, शेकडा तोटा होईल. किती टक्के, 80% तोटा होईल. चला तर मग समोरचा प्रश्न
एका वस्तूची खरेदी किंमत आला तोच, ही विक्री किंमत च्या 8 पट असल्यास शेकडा तोटा किती पहा. तुम्हाला सांगितलं खरेदी किंमत लिहिली का, त्याचबरोबर विक्री किंमत लिहिली का, ध्यानात घ्या. आता विक्री किंमत लिहिली, खरेदी किमतीच्या विक्री किंमत पहा. खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या कोणाच्या, विक्री किमतीच्या किती पट, 8 पट. कोणती, जसं तसं ही 1 पट. च्या मधला फरक किती असणार आहे, 7. खरेदी किंमत किती टाकली, 8 गुणिला 100. चला लक्ष द्या, 4 दोन्ही 8 हे किती असणार आहे, 25. 4 न 100 जर भाग दिला 25, 7 5 35, 5 हातच्याले 3, 7 दोन्ही 14, 14 आणि 3 किती, 17. छेदाला किती, 2. बे 1 बे, बे 8 16, उरले किती 1, बे 7 14.0, बे 5 10, म्हणजे 87.5% काय होईल, त्याला शेकडा तोटा होईल. आलं लक्षात. चला तर मग समोरचा प्रश्न पहा. एका वस्तूची विक्री किंमत काय सांगितली, एका वस्तूची पहा, एका वस्तूची विक्री किंमत ही तोट्याच्या 19 पट, तर शेकडा तोटा किती. तोटा हा शब्द आला, तोट्याच्या 19 पट. पहा वस्तू, आता याच्यात खरेदी विक्री असं आहे का, याच्यात काय एका वस्तूची विक्री किंमत काय सांगलं, किंमत तोट्याच्या, विक्री आणि तोट्याचा संबंध आहे, खरेदीचा संबंध नाही, म्हणून लक्षात घ्या. मग तोटा शब्द आला, याच्यात 1 मिळवायचा. नेहमी सांगतो 100 लिहून घ्यायचे आणि छेदाला 20 लिहून घ्यायचे, बराबर 20 100, म्हणजे 5% त्याला काय होईल, तोटा होईल. 5% काय होईल, तोटा होईल. मार्क जाणार नाही, असं सोडवा. चला तर मग समोरचा प्रश्न पहा. तोटा सांगितला किती पट, तोट्याच्या 10 पट. आला का तेच प्रश्न. मग 100 घेतले, छेदाला याच्यात किती मिळवलं रे, 1, छेदाला किती 11, बराबर 11 न मग 99, उरला किती 1, छेदाला 11, म्हणजे 9.1/11% काय होईल, त्याला तोटा होईल. काय होईल, तोटा. ध्यानात घ्यायचा आहे की नाही, आहे सोपा. चला मग समोरचा प्रश्न. आता आपल्याला काय म्हणलं इथं, नफा. नफा म्हणलं तर इथं वजा 1 करून घ्यायचा, आणि तोटा म्हणलं तर अधिक 1 करू. एका वस्तूची विक्री किंमत ही नफ्याच्या 14 पट असल्यास शेकडा नफा किती, असा प्रश्न विचार. आणि इथं काय आहे, नफा, मग -1, म्हणजे इथं किती राहणार आहे, 13. मग जसे 100 लिहून घ्यायचे, छेदाला 13, 13 7 91, उरले किती 9, छेदाला किती रे 13, म्हणजे 7.9% काय होईल, त्याला नफा होईल. काय होईल, त्याला नफा. ध्यानात घ्या, बाकी काहीच नाही. चला नंतरचा प्रश्न. चला, एक वस्तूची विक्री किंमत ही नफ्याच्या, आला का 18 पट. मग 18 म्हणल्याच्या नंतर इथं काय करणार आपण, 1 मायनस करणार, म्हणजेच 100 छेदाला किती रे 17, 100 छेदाला 17. चला 17 5 85, 17 5 85, उरले किती 15, छेदाला किती रे 17%. काय होईल, त्याला नफा होईल. काय होईल, त्याला नफा होईल. चला समोरचा प्रश्न. चला, एक वस्तू 480 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/6 नफा झाला. आता प्रश्न लक्षात घ्या, एका वस्तूची 480 रुपयास विकल्याने विक्रीच्या किती 1/6 नफा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती. पहा, डायरेक्ट शेकडा नफा किती एका वस्तूची विक्री किंमत. मग आता सरळ सरळ डायरेक्ट शेकडा नफा सांगितले. आणि जर 2 पद्धतीने शिकवायचं ते बी तुम्हाला मी शिकून देतो. तुम्हाला जर डायरेक्ट शिकवायचं असेल 2 पद्धतीने ध्यानात घ्या. दोन्ही पद्धती तुम्ही डायरेक्ट असं सुरू करू शकता, या असं 6, म्हणून याच्यातला फरक किती असणार आहे 5. किती असणार आहे 5. चला आता 5 असल्यामुळे 100 छेदाला जो फरक आहे 5 1 5, 5 2 10, म्हणजे 20% तुम्हाला डायरेक्ट काय भेटल, कारण ही या किमतीसोबत चालल्या जाणाऱ्या गुणाकाराला 100 सोबत. हे झालं. दुसरी पद्धत 480 गुणिला 1/6 नफा म्हणल्याच्या नंतर 6 1 6, 6 8 48, बराबर 80 रुपये. रुपये काय झाला, नफा झाला. 80 रुपये नफा झाला. याचा अर्थ 480 रुपयाला विकले, 80 रुपये नफा, म्हणजेच 400 रुपये काय झाली रे खरेदी किंमत झाली. मग खरेदी किंमत छेदाला टाकून घ्या 400, आणि नफा किती आहे त्याला 80 रुपये. 80 वरी घेऊन टाका गुणाला 100, मग 1 2 1 2, आणि 4 1 4, 4 2
8 म्हणजे 20% त्याला काय होईल, शेकडा नफा होईल. असाही प्रश्न तुम्हाला केला जाऊ शकतो. चला तर मग समोरचा प्रश्न त्या पद्धतीने तुम्ही सोडवलं तरी चालतं. पहा, लक्ष द्या. आता 1 या असं 8 याच्यातला फरक किती, 7. 1 सोबत 1 गुणिला 100 छेदाला किती, 7. तुम्ही डायरेक्ट सोडू शकता किंवा मी शिकवलं त्या पद्धतीने. चला, 100 छेदाला किती रे, 7. 7 1 7, 7 1 7, उरले किती 3. 7 7 चुक 28, 7 चुक 28 आणि उरले किती 2. म्हणजे काय रे, 14.2/7. हे काय झालं, शेकडा नफा झाला. चला तर मग समोरचा प्रश्न. तुम्हाला सांगितलं होतं की एक वस्तू 840 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या 1/6 पट नफा झाला. तर वस्तूची, आता इथं पहा, लक्ष द्या, त्या वस्तूची काय सांगितलेली आहे, खरेदी किंमत. आता त्या वस्तूची काय सांगितली तुम्हाला, खरेदी किंमत. मग आता काढा कमेंट्स मध्ये, जर सांगितलं तुम्हाला लगेच शिकून देतो मी. पहा, असो 840 विकल्याने विक्री किमतीच्या 1 पट नफा झाला, म्हणजे 1/6 पट नफा काढून घ्यायचा. पहा 84 ना, 6 1 6, 6 1 6, उरले 2, 6 चुक 24 बराबर किती रे, 140. हे काय झाला, नफा. विकलेली किंमत किती होती, 840. 840 मधून जर तुम्ही 140 काढले, बराबर तुम्हाला खरेदी किंमत येणार होती 700 रुपये. ही 700 रुपये तुमची काय असणार होती, खरेदी किंमत. चला नंतरचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे, मला 14 नंबरचा प्रश्न तुम्ही कमेंट्स मध्ये सांगायचा, म्हणजे मला कळेल की तुम्ही नक्की व्हिडिओ इथपर्यंत बघितला. आलं लक्षात. चला नंतरचा प्रश्न सांगून देऊ. चला सांगून देतो, एक कमेंट साठी एक तुमच्यासाठी ठेवला. 370 गुणिला, पहा, एक वस्तू 370 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या 1/10 तोटा झाला. आता काय झाला, तोटा. पहा, लक्ष द्या, प्रश्न वाचा. तिथं नफा झाला, इथं काय होईल, तोटा. मग तोटा झाल्याच्या नंतर किती, 1/10 म्हणजे 37 रुपये तोटा झाला. 37 रुपये तोटा झाला. आणि हेच आता खरेदी तर म्हणला, खरेदी किंमत सांगितली, मग आता नफा झाला असतं तर मायनस केला असतं. याचा अर्थ तोटा म्हणजे 170 अधिक ही आलेली नफ्याची किंमत तुम्ही काय करायची, मिळून घ्यायची. म्हणजे 407 रुपये तुम्हाला काय होणार, त्याची खरेदी किंमत भेटणार आहे. म्हणून खरेदी किंमत किती असणार आहे त्याची, 407 रुपये. चला नंतरचा प्रश्न. आता हे तेच आहे, हे काय आहे, तेच आहे. पण असो, एका वस्तूची 192 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या 1/8 पट तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत तुम्ही बी काढून पाहायचा. 192 गुणिला 1/8, 8 1 8, 8 2 16, 3 उरले, 8 चुक 32, 24 रुपये काय झाला, त्याला तोटा झाला. काय झाला, तोटा झाला. म्हणजे 192 अधिक 24 बराबर किती होतं सांगा, 216 होतात. किती होतात, 216. म्हणजे ही त्या वस्तूची काय असणार आहे, खरेदी किंमत असणार आहे. चला मग समोरचा प्रश्न घ्या. पहा, एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या, आता पहा प्रश्नात बदल पडतो की नाही पडतो, पडला ना. इथं मागचा प्रश्न घ्या, मागचा घ्या ना, पुढे घ्या. एक वस्तू 192 रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या 1/8 पट तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता नंतरचा प्रश्न पहा, एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर खरेदीची किंमत किती, असा प्रश्न तुम्हाला आला. तर सोडवायचं कसं, या 1 या 6 खरेदी किमती पट नफा असा प्रश्न आला, या दोन्हीची करायची बेरीज आणि या 6 सोबत 1470 गुणाकारात ठेवायचे. मार्क जाणार नाही, कारण विकल्याने खरेदी किमतीच्या पट नफा आहे म्हणून बेरीज केली. छेदाला 7, 7 2 14, 7 1 7 आणि 0, 21 गुणला 6, 1260. याचं उत्तर काय असणार आहे, 1260. म्हणजे खरेदी किंमत 1260. नंतरचा प्रश्न पहा, एक वस्तू 950 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/4 पट नफा झाला. नफा झाला म्हणून लक्षात घ्यायचा,
नफा म्हणल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, बेरीज करत चालायची. काय करायची, बेरीज. नफा नफा म्हणले ना, बेरीज करत चालायची. फिरून प्रश्न आहे. विकल्याने खरेदी किमतीच्या 1/4 पट नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती. तर म्हणून लक्षात घ्यायचा 950 यास तुम्हाला सांगतो 1 यास 4 याची बेरीज किती असणार आहे 5. 4 गुणिला 950 छेदाला 5. 5 1 5 5 1 5 5 9 45 गुणिला 19 चूक किती रे 700 किती रे 760. 760 रुपये त्या वस्तूची काय असणार आहे खरेदी किंमत असणार आहे. चला समोरचा प्रश्न. आता पहा 1200 रुपयास विकल्याने खरेदी किंमत 9/1/9 पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत. मला 19 नंबरचा तुमच्याकडून कमेंट्स मध्ये पाहिजे. पहा काय बरोबर आहे. त्या वस्तूची खरेदी किंमत किती. चला पहा इथं नफ्याच्या जागी मी तोटा करायला पाहिजे ना. तोटा इथं लक्षात घ्या, एवढी सुधारणा करा. तोटा चला 1200 लिहून घेतले. 1 यास 9 याच्यातला आता पहा तोटा शब्द आला, फरक घ्यायचा. नफा आला अधिक घ्यायचा. फरक किती असणार आहे 8. म्हणून 1200 गुणिला मोठी संख्या 9 छेदाला 8. पहा 4 त्रिक 12 4 दोन्ही 8 याच्या निम्मे 150 15 नम 135 नाशे आणि ते 0 1300 किती असणार आहे 50 असणार आहे. त्याचं उत्तर तिथं तोटा पाहिजे. चला तर मग समोरचा प्रश्न. आता हा प्रश्न तोच आहे. पहा 1 यास 7 एका वस्तू लक्षात घ्या, वाचून घ्या आणि याचे फरक काढा. किती रे 6. फरक काढा 7 गुणिले 13 44 छेदाला 6. 6 1 6 साइन दोन्ही 12 उरले 1 साइन दोन्ही 12 उरले 2 आणि साइन चौक 24. 7 गुणिला 224 बराबर किती रे 1568. 1568 याची किंमत असणार आहे. ध्यानात घ्या, उद्या टेस्ट होणार आहे म्हणून टाकलं व्हिडिओ. चला तर मित्रांनो नक्की सोडवा म्हणजे तुम्हाला कळून जाईल.